नमस्कार शेतकरी मित्रांनो, इसाप ऑर्गॅनिकच्या आतापर्यंत 27 एपिसोड आपण पूर्ण केलेत आणि आज आपण 28व्या एपिसोडबद्दल माहिती घेणार आहोत. इसाप शेती पद्धतीमध्ये मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी पिकांना लागणाऱ्या निविष्ठा जे खताच्या रूपात, औषधाच्या रूपात, वाढवर्धकच्या रूपामध्ये अत्यंत उपयुक्त आहे त्या बाजारातून विकत घेण्याऐवजी जर शेतकऱ्यांनी शेतावरच त्या तयार केल्या तर त्याचा बाजारभावामध्ये आपल्याला खर्च जो आहे तो निविष्ठावाचा खर्च कमी करतात. या अंतर्गत मागील 2-4 एपिसोडमध्ये आपण असं पाहिलं की सगळ्यात सुरुवात आपण केली होती अत्यंत बहुगुणी निविष्ठा ज्याला आपण पंचगव्य म्हणतो त्याची माहिती घेतली. त्यानंतर सेंद्रिय युरिया कसा तयार करायचा, कसा वापरायचा घरच्या घरी त्याची पण माहिती घेतली. घनजीवामृत घरी कसं तयार करावं, ज्याच्याकडे गायी आहेत त्यांच्याकडे शेणाचा वापर करावा, ज्याच्याकडे गायी नाहीत त्यांनी गोशाळेतून शेण आणायचे ट्रॉलीवर वगैरे आणि ते सुद्धा आपण घनजीवामृत कसं करायचं ते सुद्धा पाहिलं. रोगनाशक अत्यंत उपयुक्त असं रोगनाशक ज्याला ट्रायकोडर्मा व्हिरिडी आहे जे बाजारातून विकत घ्यावं लागतं आपल्याला, ते सुद्धा घरी कसं तयार करावं ह्याची पण माहिती घेतली. आणि मागच्या एपिसोडमध्ये मायकोरायझा जे मुळेभोवती अत्यंत सूक्ष्म तंतूचं जाळं असतं ते आणि ते जाळं जे आहे ती पाईपलाईन आहे अन्नद्रव्य पुरवण्याची, ती पाईपलाईन ते जाळं जे कोळ्याचं जाळ्यासारखं असते ते मायकोरायझा घरी कसं तयार करायचं याची पण माहिती घेतली. मायकोरायझा घरी तयार करताना खूप म्हणजे थोडीशी रफ पद्धत जरी असली, अत्यंत शास्त्रोक्त लॅबोरेटरीसारखी पद्धत जरी नसली तरी पण त्याचा उपयोग आपल्याला कमी खर्चामध्ये हे मायक्रोरायझा घरच्या घरी तयार करून आपल्याला फळझाडांना वापरता येते. पिकांना ज्या ठिकाणी आपण डिबल करतो आहोत म्हणजे टोकन करतो आहोत त्या पिकाला त्या ठिकाणी त्या फुलीवर टाकता येते आणि खूप आपलं निविष्ठावरचा खर्च असतो. या एपिसोडमध्ये सगळ्यांना माहीत असलेलं एक निविष्ठा आहे जीवामृत. जीवामृत बद्दल सरसकट लोक काय करतात, 10 किलो शेण घेतात. त्या जीवामृतची माहिती आपण डिटेल घेणार आहोत या एपिसोडमध्ये. 10 किलो शेण घेतात गाईचं, 5 ते 10 लिटर गोमूत्र टाकतात, त्याच्यामध्ये 1 किलो बेसन टाकतात आणि 200 लिटर पाणी मिसळून आपण ते आपल्याला 7 दिवस मुरवतो. आपण नेहमी सगळे शेतकरी तसं करतात, 7 दिवस मुरवतात, दररोज हलवतात आणि नंतर वापरतात. परंतु एक त्याच्यामध्ये शास्त्रीय बाब एक लक्षात घेतली पाहिजे की हे गोमूत्र हे जीवामृत जे आहे हे अशास्त्रोक्त याच्यावर आधारित नाही आहे. त्याच्यामध्ये होतं काय बऱ्याच जणांना माहीत नाही की हे जीवामृत सडत असताना, पूर्ण डिकम्पोज होत असताना, तयार होत असताना नेहमी याच्यामध्ये जीवाणूची संख्या वाढते. परंतु हे जीवाणू 2 प्रकारचे असतात, मित्र जीवाणू आणि शत्रू जीवाणू. हे दोन्ही जीवाणूचं संतुलन आपल्याला मित्र जीवाणू जास्त पाहिजेत मित्रांनो या जीवामृतमध्ये. परंतु या फॉर्म्युलामध्ये आपल्याला कर्ब आणि नत्राचं गुणोत्तर जे आहे 1:1 मिळते. पण या प्रमाणामध्ये धोका असा असतो की शत्रू बुरशी, शत्रू सूक्ष्म जीवाणू शत्रूचे हे सुद्धा खूप वाढण्याची शक्यता असते. परंतु सुधारित नवीन पद्धतीमध्ये आपण यावेळेस लक्षात घेऊया की आपण हे जीवामृत जेव्हा करणार आहे, सगळ्याला माहिती आहे कसं करायचं, फक्त याचे प्रमाण आणि थोडीशी पद्धत वेगळी आहे हे तुम्ही लक्षात घ्या. हे याच्यामध्ये आपण काय करायचं, आपण या ठिकाणी सुधारणा करायची आणि CN रेशिओ जो आहे कर्ब आणि नत्राचा रेशिओ तो 1:1 आहे, तो आपल्याला 4:1 करायचा आहे. 4 कार्बन पाहिजे आणि एक प्रमाण आपल्याला नत्राचं पाहिजे. हे प्रमाण या प्रमाणात जर आपण मिक्सचर केलं याच्या घटकांचं तर आपल्याला सूक्ष्म आणि उपयुक्त जीवाणूची संख्या भरपूर वाढते. तर या बारीक गोष्टीसाठी आपण काय करायला पुढे या ठिकाणी आपल्याला 3 टाक्या घ्यायच्या मित्रांनो. 200 लिटरच्या 3 टाक्या घ्यायच्या. 3 टाक्या घेऊन प्रत्येकामध्ये 150 लिटर पाणी टाकायचं. 150 लिटर यासाठी, टाकी जरी 200 लिटरची असली तर आपण जेव्हा ते हलवतो दररोज तर हलवताना असं ओसंडून खाली जाण्याची शक्यता असते. तर हे खाली उलटून जाऊ नये, ओसंडून खाली जाऊ नये म्हणून 50 लिटरचं मार्जिन ठेवायचं आणि 150 लिटर पाणी टाकायचं. आता 3 टाक्या घेतल्या आपण. पहिल्या टाकीत काय करा मित्रांनो, 20 किलो शेण टाका. लिहून घ्या तुम्ही सगळेजण, बघा आणि याप्रमाणे करा, तुम्हाला चांगली प्रचिती आणि रिझल्ट येतील. पहिल्या टाकीमध्ये 20 किलो शेण टाका, 2 किलो गूळ टाका आणि अर्धा किलो बेसन. आणि बेसन महाग आहे, ज्याला शक्य नाही समजा तर त्यांनी 1 किलो सोयाबीनचं पीठ टाकता येतं आपल्याला, ज्याच्यामध्ये प्रोटीन % बरंचसं आहे, 40-46% आहे. तर हे पहिल्या टाकीत आपण काय टाकलं, 20 किलो शेण टाकलं, 2 किलो गूळ टाकला,
अर्धा किलो बेसन किंवा 1 किलो सोयाबीन पीठ टाकलं आणि आता दुसऱ्या टाकीमध्ये हे मिसळायचं सगळं एकत्र करायचं आणि हलवून एकजीव करायचं द्रावण हे. दुसऱ्या टाकीमध्ये दुसरा घटक टाकायचा. एकाच टाकीत आपल्याला शेण गोमूत्र हे काही टाकायचं नाही आपल्याला एकाच ठिकाणी. तर दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला 3 लिटर गोमूत्र घ्या. 150 लिटर पाणी घेतलंय, 3 लिटर गोमूत्र टाका त्याच्यामध्ये आणि पुन्हा ते वरचे घटक टाका. पुन्हा 2 किलो गूळ, अर्धा किलो बेसन किंवा 1 किलो सोयाबीन पीठ हे जरा दुसऱ्या टाकीमध्ये. तिसऱ्या टाकीमध्ये काय करा मित्रांनो, अर्धा किलो वडाखालची माती घ्या, अर्धा किलो उमराच्या झाडाखालची माती घ्या, अर्धा किलो बांबूच्या मुळ्यापासली माती घ्या. आता या मातीमध्ये वडाखालच्या मातीमध्ये मायक्रोन्यूट्रिएंट खूप आहेत, उमराखालच्या मातीमध्ये सुद्धा मायक्रोन्यूट्रिएंट खूप आहेत आणि बांबूच्या मुळ्याच्या बुडाची जी माती आहे त्याच्यामध्ये जे आपण अर्धा किलो घ्यालो त्याच्यामध्ये सिलिका द्रव्याचं प्रमाण खूप आहे. सिलिका डायऑक्साईड SiO2 हे रोगप्रतिकार शक्ती तयार करतात. हे अर्धा किलो माती घ्यायचे हे आणि पुन्हा त्याच्यामध्ये 2 किलो गूळ टाका, अर्धा किलो बेसन किंवा 1 किलो सोयाबीन पीठ टाका. तर याप्रमाणे 3 टाक्या तयार झाल्या आपल्या. हे वेगवेगळे आंबवायचे आपल्याला, झाकून ठेवायचं, रोज हलवायचं, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज, घड्याळाच्या दिशेनं आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं सुद्धा. हे आपल्याला हलवायचं रोज 10 मिनिट, पुन्हा झाकून ठेवायचं. रोज हलवणं अत्यंत महत्वाचं आहे. हे नाही हलवलं आणि जाड पापुद्रा जर शेणाचा वर आला तर त्याच्यामध्ये ॲरोबिक बॅक्टेरिया होत नाहीत. ऑक्सिजन हवा असणाऱ्या बॅक्टेरियामध्ये उपयुक्त बॅक्टेरिया असतात, त्या उपयुक्त जीवाणू असतात, याचं वाढ होत नाही अजिबात, त्याला ऑक्सिजनच पोहोचत नाही. हलवण्याचा उद्देश असा की हलवताना द्रावणामध्ये हवेतला ऑक्सिजन तो प्रत्येक द्रावणाच्या प्रत्येक थेंबामध्ये एकजीव होतो. त्यामुळे हलवणं अत्यंत महत्वाचं आहे. आता लोक काय करतात, 5-6 दिवस ठेवतात, 8-10 दिवस ठेवतात आणि पुन्हा टाकतात. हे चुकीचं आहे. उन्हाळ्यामध्ये 3-4 दिवसानंतरच आपल्याला वापरायचं ते. हिवाळ्यामध्ये मात्र टेम्परेचर कमी असल्यामुळं त्याला आपल्याला जास्त दिवस 6 ते 10 दिवस जास्तीत जास्त किंवा 8-9 दिवस. याच्या नंतर जर वापरलं मित्रांनो तर याच्यामध्ये उलटा वाईट परिणाम होतो. त्याच्यामध्ये ब्युट्रिक ऍसिड तयार होतं न हलवलं तर. उशिरा जरी त्याला टाकलं तरी त्याच्यामध्ये उपद्रवी कीटक तयार होतात, कीटक बुरशी तयार होतात आणि कीड रोगाचं प्रमाण अशा उशिरा टाकलेल्या जीवामृतमध्ये पिकावर वाढतं. त्यामुळे हे सुद्धा लक्षात ठेवा. हे आता आपण 450 लिटर द्रावण झालं आपलं. 150 450 लिटर द्रावण गाळून घ्यायचं. गाळून एक तर पाटाच्या पाण्याबरोबर द्या आणि किंवा ड्रीपमधून 1 ते 2 एकरासाठी एवढं द्रावण तुम्हाला ड्रीपमधून व्हेंचुरीमधून पिकांना देता येते. त्यामुळे मजुरीचा खर्चही वाचू शकतो आपल्याला. याचा एवढा अतिशय उत्कृष्ट फायदा असा आहे की जमीन चांगली भुसभुशीत होते मित्रांनो, पाण्याचा निचरा भरपूर होते, लवकर होऊन जाते. पिकांना हवे असणारं मूलद्रव्य आहे उपलब्ध स्वरूपामध्ये वेळोवेळी मिळत राहतात, एकाच वेळेस नाही. जसं पिकांना गरज असेल त्याप्रमाणे मिळत राहतात. त्यांची पांढरी मुळी वाढते, पिकाची वाढ चांगली होते आणि त्याच्यामुळे हे वाढवर्धक जे अत्यंत उपयुक्त आहे, परंतु व्यवस्थित आपण सिस्टमॅटिक करायचं, शास्त्रोक्त पद्धतीने करायचं. आता सांगलीचे विवेक पाटील यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी याचा अनुभव घेतला आणि तो प्रसिद्धही केला. त्यामुळे सांगलीचे विवेक पाटील आहेत, हे नेहमी त्याचा वापर करतात आणि त्याचा चांगला त्यांना अनुभव आलेला आहे. आता जीवामृत लोक काय करतात, एकदा जीवामृत केलं, बहुतेक वेळेस रासायनिक शेती सोडून सेंद्रिय शेतीकडे वळणारे शेतकरी अगोदर काय करतात, जीवामृत सारखं टाकत राहतात. खत तर आपल्याला नाही टाकायचं, त्याच्यामुळे आपलं सारखं पिकाला लहान असताना मोठा असताना फुलावर आलं फळ लागलं तरी जीवामृत टाकतच राहतं, जमीन चांगली होईल असं समज असतो. परंतु शास्त्र असं सांगते की मुळ्याची वाढ जी आहे ती सुरुवातीला 1/3 आयुष्यामध्ये मुळ्याची वाढ होते. उदाहरणार्थ सोयाबीनला तुम्ही 100 दिवसाचं पीक आहे, 1/3 म्हणजे 35 दिवसामध्ये तुम्हाला 3 ते 4 वेळ जीवामृत द्यायचं, त्याच्यानंतर अजिबात द्यायचं नाही. सोयाबीनला 35 दिवसानंतर जर जीवामृत टाकलं तर त्याच्यामुळे त्याच्या पानाचीच वाढ भरपूर होते, पीक मस्त आहे, मोठं होते, परंतु शेंगा कमी लागतात. तुरीचं उदाहरण घ्या, 160 दिवसाचं पीक आहे तर आपण 55 दिवसाच्या आतच जीवामृत 4-5 वेळेस द्यायचं, 3-4 वेळेस द्यायचं 55 दिवसामध्ये, नंतर बंद करायचं. आता गव्हाचं सीझन आहे, रब्बी सीझन आहे, त्याच्यामध्ये 120 दिवसाचं पीक आहे तर 40 दिवसामध्ये गव्हाला तुम्ही 3-4दा द्या, 40 दिवसाच्या आतच द्या. चना आहे, चना आपल्याला साधारण 110 दिवसाचा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला 35 दिवसामध्ये
1 महिना आणि 5 दिवसाच्या मध्ये तुम्हाला 2दा-3दा द्या. आता नंतर एक महत्वाचं सांगायचं तुम्हाला की ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्हाला रबी सीझन आता सुरू होणार आहे. सोयाबीन काढले, त्यामुळे चना आणि गहू हे तर तुम्ही नेहमी घेता, परंतु पिकात बदल करा मित्रांनो. तुम्ही रबीमध्ये अर्धरबी तूर घ्या, अर्धरबी तीळ घ्या. N8 नावाची जात चांगली आहे, ती तिळाची जात चांगली आहे. रब्बी उडीद सुद्धा घेता येते, राजमा घेता येते, मोहरी घ्या. ते नेहमीची पिकं घ्या. पुढच्या एपिसोडमध्ये आपण अजून माहिती घेऊ बीडी कॅलेंडर विषयी. कोणत्या दिवशी हे पेरणं आवश्यक आहे, कोणत्या दिवशी ते पेरू नये याची सुद्धा माहिती घेऊ. तूर्त धन्यवाद. संपर्क साधा आम्हाला. पुन्हा एकदा नंबर सांगतो की ज्याच्यामध्ये 988814979092 किंवा 9579896580. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो.